तर मग आपण आता किशनगरच्या कैवारीच्या भांडवात इथं बनवलं केदारनाथचं मंदिर तुम्ही बघू शकता. तर मग आता आपण आलो आहे सूर्योदय मित्रमंडळ. तिथं बनवलं गेलेलं आनंद आश्रम म्हणतो तुम्ही बघू शकता. ही त्यांची गाडी आणि हे त्यांचं तिथं पुतळा बनवला गेलेला आहे स्मारक. ते आनंद आश्रमचा गेट आहे. या गेटमधून आतमध्ये गेलो समोरच आपले बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो, छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो, आई एकविरांचा फोटो. हे त्यांचं सभासदचं ऑफिस तुम्ही बघू शकता. हा त्याचा पूर्ण व्ह्यू आहे कसं होतं त्यांचं ऑफिस ते. आणि हे आपले धर्मवीर आनंद दिघे साहेब. आणि हा त्यांचा देऊळ आहे म्हणजे त्यांचं देवघर आहे. हे पूर्ण 2 रूम होते देवघराचे. तर हे आपले गणपती बाप्पा. बघा हे पण एक त्यांचं देवघर होतं. हे पण देवघरच आहे त्यांचं. आणि ही त्यांची आरामाची खोली. इथं ते आराम करायचे. आणि जिथं सगळी सभा वगैरे भरायची ती हे ते खोली आहे जिथं सभा वगैरे भरायची त्यांची. साहेबांची सभा खोली बघा लिहिल्यावर. आणि इथून आपला गणपती बाप्पाचा एंट्रन्स आहे. आणि हा आपला सूर्योदय मित्रमंडळाचा गणपती ठाण्याचा इच्छापूर्ती तुम्ही बघू शकता. खूप मस्त मूर्ती आहे. तर मग आता आपण किशनगरच्या राजाच्या भांडवात तुम्ही बघू शकतात. खूप उत्कृष्ट अशी मूर्ती आहे. मागं शंकर देव दाखवले. तर मग आता आपण येऊन पोचलो ठाण्याचा महागणपती या मांडवात तुम्ही बघू शकता. मस्त अशी छोटी मूर्ती आहे याची. तर मग आता आपण आलो वाघाच्या राजाच्या मांडवात तुम्ही बघू शकता. खूप उत्कृष्ट अशी मूर्ती आहे. सर्वात मोठं मंडळ ठाण्याच्या महाराजाच्या दरबारात.